नमस्कार मित्रांनो, 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक अशी निर्णायक ठरली की त्या ठिकाणी 15 वर्षापासून ज्या ममता बॅनर्जी यांच्या TMCचं राज्य होतं त्या ठिकाणी त्या पराजित होऊन BJPचं राज्य आलं। तर ही जी घटना घडली आणि हे जे बदल झाला यासोबत असे अनेक बदल झाले की जे आत्ता निवडणूक निकालानंतर हळूहळू लक्षात येऊ लागले। मग ते यूट्यूबर असतील, पत्रकार असतील, समीक्षक असतील, अभ्यासक असतील आणि राजकारणाचे मोठमोठे विद्वान आहेत की ज्यांच्या लक्षात आलं की ह्या निवडणुकीनंतर काय देशात बदल झाला आणि वेगवेगळ्या पक्षांना कशा पद्धतीने पुढे नवीन निवडणुकीसाठी त्यांना काय पद्धतीने काम करावं लागेल। कारण मुळात ह्या ज्या पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या आसामच्यासुद्धा त्याचबरोबर झाल्या। ह्या 2 राज्यासोबत तामिळनाडू, त्यानंतर केरळ आणि पांडिचेरी हे 3 राज्य असं एकूण 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या। पण सगळ्यात मोठा जो बदल झाला तो पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने ममताचं राजकारण संपलं आणि बहुमतात BJP आला ते जर बघितलं तर असे अनेक प्रश्न उभे राहतात की जी इंडिया आघाडी होती, जी इंडिया आघाडी त्याच्यासोबत अनेक पक्ष होते आणि ते BJPला नेहमी विरोध करतात। पण ह्यावेळेस त्यांना अशी आशा होती की आपलं जे सेक्युलर मतदार आहे म्हणजे जे मुस्लिम मतदार आहे ते आपल्याला मिळेल। विशेष म्हणजे काँग्रेसला असं वाटत होतं की मुस्लिम मतदार आपल्याकडे राहील। त्याच पद्धतीने ममता बॅनर्जीला जे पूर्वीपासून तिला मिळणारं मतदान 70 ते 80% हे मतदान तिला मुस्लिम समाजाकडे मिळत असेल ते ह्यावेळेस मिळू। कारण त्या ठिकाणी 80 ते 85 असं मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी मुस्लिम मतदार हे ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाची विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही। मग ह्यावेळेस असं काय झालं की ममता बॅनर्जी ह्या 75 ते 80च्या जवळपास राहिल्या आणि BJP 300च्या पार झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक जे कारणं होती त्यातलं महत्त्वाचं एक कारण असं होतं की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी MIM आणि हुमायून कौर यांनी एक युती केली आणि ती काही दिवसांतर फुटली। पण MIMचे असुद्दीन ओवैसी होते, यांना जागा तर भेटल्या नाही पण मतदान मात्र भेटले, पण ते निर्णायक नव्हते। त्याच पद्धतीने हुमायून कबीर यांनी जी बाबरी मस्जिद ती कोनशिला राखली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात तो समाज आनंदित झाला आणि त्या समाजाला असं वाटू लागलं की जी बाबरी मस्जिद आहे जी UPमध्ये ढासळली आणि त्या ठिकाणी राम मंदिर हिंदूंनी बांधलं त्याला हा एक प्रकारे विरोध आहे आणि मग जर बाबरी मस्जिद उभी राहिली तर हा मुस्लिम समाजाचा प्रचंड विजय आहे अशा पद्धतीने त्याकडे बघितलं गेलं आणि लाखो लोक त्या ठिकाणी जमा झाले। पण जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या बाबरी मस्जिदचा फारसा प्रभाव पडला नाही। कारण हुमायून कबीर याला जागा तर मिळाल्या नाही, फक्त तो स्वतः 2 ठिकाणी उभा राहिल्यावर मात्र निवडून आला। तेव्हा आणि विरोधी पक्षांचं पानिपत झालं। ना डाव्यांना काही जागा मिळाल्या ना काँग्रेसला मिळाल्या। काँग्रेसला जे 2 आमदार निवडून आले ते दोघंही मुस्लिम आहेत। तेव्हा मग यापुढे कशा पद्धतीने हे विरोधी पक्ष उभे राहतील। कारण जर भारतातला मुस्लिम मतदार हा जेव्हा त्यांना वाटलं की आपल्या हक्काचा व्यक्ती म्हणजे आपल्या धर्माचा व्यक्ती उभा राहत असेल तर मग ते हे सेक्युलर पक्षांना मतं देत नाही। तो MIM, हुमायून कबीर किंवा मुस्लिम लीग असे जे त्यांच्या धार्मिक म्हणजे इस्लामचे जे पक्ष आहेत, मुसलमानाचे पक्ष आहेत त्यांच्याकडे जातात। मग अशा वेळेस विरोधी पक्षांना आणि आघाडीला कुठं मतदान मिळतील, मग पुढे ह्या पक्षांचं भवितव्य काय। आज जर विचार केला तर ह्या विरोधी पक्ष जेवढे आहेत जे आजपर्यंत मुस्लिम मतावर अवलंबून राहत होते आणि मुस्लिम मतासाठी ते हिंदू मतांना फारशी किंमत नव्हते, हिंदू समाजाला फारशी महत्त्व देत नव्हते आणि त्यांच्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या देवाधर्मावर त्यांच्या सणावर चिखालफेक करत होते। अशा लोकांची मोठी पंचायत झाली। जर मुस्लिम मतदार यांना भेटलं नाही तर हिंदू ते यांना मतदान देत नाही, मग ह्या पक्षाचं अस्तित्व पुढे काय ते खूप अंधारमय आणि बिकट आहे। ही पहिली अशी निवडणूक होती की त्या निवडणुकीने हे जाणून दिलं की विरोधी पक्षांना मुस्लिमांनी जर मतदान केलं नाही तर त्यांना राजकारण उभं राहणं कठीण आहे। हे पहिल्यांदा घडलं आणि हे पहिल्यांदा सगळ्या पक्षांच्या लक्षात आलं
की आपल्याला फक्त मुस्लिमच मतदान करतात. पण जेव्हा तेही बाजूला जातात, तेही त्यांच्या धर्माच्या मुस्लिमांच्या पक्षाला जेव्हा मतदान करतात, तेव्हा मग आपली आघाडी, आपला सेक्युलर आणि आपला जो काही मुस्लिम मतदार आहे तो आपल्यापासून बाजूला गेला तर आपल्याकडे बाकी झिरो उरते आणि मग या बाकीवर आपण कसे काय राजकारण करू हा गणप्रसाद त्यांच्यापुढे या निवडणुकीने उभा केला. नमस्कार.